सरळ सेवा भरती परीक्षा मग त्या कोणत्याही असो, यामध्ये पाहू शकता चालू घडामोडी ज्या आहेत, म्हणजे मागील वर्षाच्या 2024 असेल, 2025 असेल, 2023 असेल, यावरचे प्रश्न विचारले जातात सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये. मग त्या TCS पॅटर्नने घेतलेल्या असतील किंवा IBPS पॅटर्नने घेतलेले असेल, दोन्हीमध्ये चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जातात. आणि त्यामध्येच जो महत्त्वाचा जो आहे पाहू शकता भाग आहे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, तो नुकताच जाहीर करण्यात आला आहे. ह्या अर्थसंकल्पावर आधारित प्रश्न हे नक्कीच विचारले जाऊ शकतात. आता सध्या समाज कल्याण विभागाची भरती परीक्षा सुरू आहे. याची जवळजवळ 3 ते 4 दिवसांचे सत्र बाकी आहेत, म्हणून भरपूर परीक्षा म्हणजे पेपर जे आहे यामध्ये बाकी आहेत, शिफ्ट बाकी आहेत. त्याचबरोबर पुढे येणाऱ्या ज्या भरती परीक्षा आहेत, सरळ सेवा भरती परीक्षा, यामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2024-25च्या चालू घडामोडींवर हा प्रश्न विचारले जाऊ शकतात. यासाठीच आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये एकूण 20 प्रश्न जे आहेत महत्त्वाचे, जे प्रश्न विचारले जाऊ शकतात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर आधारित, हे प्रश्न पाहूयात. यामध्ये पाहू शकता पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26मध्ये महिला आणि बालविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा जो अर्थसंकल्प 2025-26चा नुकताच जाहीर करण्यात आला आहे, यामध्ये महिला आणि बालविकास विभागासाठी पाहू शकता एकूण 31,907 कोटी इतकीची तरतूद आहे ही करण्यात आली आहे. ह्यामध्ये ज्या विविध योजना आहेत, म्हणजे लाडकी बहीण योजना किंवा इतर विविध योजना आहेत, यासाठी सुद्धा ही तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच 2025-26चा जो अर्थसंकल्प आहे, यामध्ये बालविकास विभागासाठी 31,907 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या समाज कल्याण विभागामध्ये सुद्धा अगोदरच अर्थसंकल्पावर आधारित प्रश्न अगोदरच्या शिफ्टमध्ये आले होते, तर याच पद्धतीने जे प्रश्न आहेत हे येऊ शकतात, महत्त्वाचे प्रश्न. दुसरा प्रश्न पाहूयात, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26मध्ये भांडवली खर्च साठा किती टक्के तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला, यामध्ये 2025-26मध्ये भांडवली खर्चासाठी किती टक्क्याची तरतूद आहे. पर्यायामध्ये पाहू शकता 13, 14, 15 आणि 11 आहे. तर याचं उत्तर पाहू शकता 11% इतकी तरतूद जी आहे ही करण्यात आली आहे. एकूण 2025-26चा भांडवली खर्चासाठी एकूण 11% इतकी तरतूद करण्यात आली आहे. महत्त्वाचे प्रश्न आहेत, यामधीलच प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण चालू घडामोडी ह्या नुकत्याच घडलेल्या चालू घडामोडी जास्तीत जास्त विचारले जातात. तिसरा प्रश्न पाहूयात, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर पाहू शकता बरोबर उत्तर आहे 3,827 कोटी इतकी तरतूद जी आहे महाराष्ट्र राज्याच्या 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये ही करण्यात आली आहे आरोग्य क्षेत्रासाठीची. पुढचा प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची आकारमान किती लाख कोटी झाली आहे. म्हणजे नवीन जे आहे, आता सध्या भाषणामध्ये हे मुद्दे आलेले आहेत, तर यावरचेच प्रश्न जास्त विचारले जातात. तर यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची आकारमान किती लाख कोटीपर्यंत झालेलं आहे. पर्यायामध्ये पाहू शकता 44, 45, 46 आणि 47. तर 45 कोटी इतकं जे आहे आकारमान झालेलं आहे. यामध्ये उत्तर पाहू शकता 45 लाख कोटी. महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची आकारमान हे 45 लाख कोटी इतकं झालेलं आहे. अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न येऊ शकतो. हा प्रश्न पुढच्या शिफ्ट ज्या आहेत समाज कल्याणच्या, यामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26मध्ये गृह विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आता गृह विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर पाहू शकता 2237 कोटी इतकीची तरतूद आहे ही महाराष्ट्र शासनाच्या 2025च्या अर्थसंकल्पामध्ये गृह विभागासाठीची तरतूद करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे क्रीडा विभागासाठीचा. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर एकूण 537 कोटी इतकीची तरतूद आहे ही करण्यात आली आहे क्रीडा क्षेत्रासाठीची. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2025-26मध्ये कोणत्या ठिकाणी 250 एकरावर
एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाचा प्रश्न, हा प्रश्न नक्कीच येऊ शकतो आत्ताच्या नाही पुढच्या. त्याचबरोबर पाहू शकता इतर ज्या भरती परीक्षा आहेत यामध्ये हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो. तर इनोव्हेशन सिटी 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली आहे. 250 एकरावर ही इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. आणि हे ठिकाण पाहू शकता नवी मुंबई हे जे ठिकाण आहे, नवी मुंबई या ठिकाणी 250 एकरावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26मध्ये कृषी क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर पाहू शकता एकूण 9,700 कोटी इतकी तरतूद जी आहे महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26मध्ये कृषी क्षेत्रासाठी ही करण्यात आलेली आहे. 9,700 कोटींची तरतूद ही करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26मध्ये हातमाग विणकरांसाठी कोणत्या ठिकाणी अर्बन हट केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशा पद्धतीचे प्रश्न हे बहुतेक वेळा विचारले जातात, कारण सोपे प्रश्न देण्यापेक्षा चालू घडामोडींवर काठिण्य पातळी जास्त असणारे प्रश्न बहुतांश वेळा विचारले जातात. तर यामध्ये अर्थसंकल्प 2025-26मध्ये हातमाग विणकरांसाठी जे ठिकाण आहे अर्बन हट केंद्राची स्थापना करण्यात आली. तर हे जे ठिकाण आहे पाहू शकता नागपूर ह्या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी अर्बन हट केंद्राची स्थापना केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26मध्ये ग्रामविकास विभाग जो आहे या ग्रामविकास क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर 11,480 कोटी इतकी तरतूद जी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26मध्ये ग्रामविकास क्षेत्रासाठी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहू शकता. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे कर्जाचे प्रमाण स्थूल राज्य उत्पन्नाच्या किती टक्के आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्जाचे जे प्रमाण आहे हे स्थूल राज्य उत्पन्नाच्या किती टक्के आहे. तर पाहू शकता 18.52% इतकं त्याचं उत्तर आहे. बरोबर उत्तर. महाराष्ट्र राज्याचे कर्जाचे प्रमाण हे स्थूल राज्य उत्पन्नाच्या एकूण 18.52% इतकं आहे. प्रश्न क्रमांक 12 यामध्ये प्रश्न क्रमांक 12 पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26मध्ये ऊर्जा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर पाहू शकता 21,000 कोटी इतकी तरतूद जी आहे ही ऊर्जा क्षेत्रासाठी करण्यात आली आहे अर्थसंकल्पामध्ये. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जी तरतूद आहे त्यावरचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट आहेत याचे प्रश्न चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. 13वा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26मध्ये कोणत्या ठिकाणी पानिपत येथे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. 2025-26मध्ये जे पानिपत येथे स्मारक उभारलं जाणार आहे. तर पानिपत हे कोणत्या ठिकाणी आहे पाहू शकता. हरियाणा या ठिकाणी आहे. तर हरियाणा या ठिकाणी ते स्मारक उभारलं जाणार आहे आणि अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. महाराष्ट्र रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेतली जाणार आहे. महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत ही घेतली जाणार आहे. पाहू शकता यामध्ये 4 पर्याय आहेत. आशियाई डेव्हलपमेंट बँक आहे, यानंतर RBI आहे आणि IMF आणि वर्ल्ड बँक आहे. तर पाहू शकता महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी आशियाई डेव्हलपमेंट बँक यांची जी मदत आहे ही घेतली जाणार आहे. पर्याय क्रमांक A यासाठीचा बरोबर आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे रस्ते विकासासाठी जी मदत घेतली जाणार आहे ही आशियाई डेव्हलपमेंट बँकसाठीची. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 यामध्ये महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26मध्ये नगरविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जो आहे 2025-26मध्ये नगरविकास विभागासाठी सुद्धा वेगळी तरतूद करण्यात आली आहे. तर पाहू शकते यामध्ये 10,629 इतकी कोटीची तरतूद जी आहे ही नगरविकास विभागासाठी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रावरील कर्ज पुढील आर्थिक वर्षात किती लाख कोटींवर जाईल असा अंदाज अर्थसंकल्प 2025-26मध्ये वर्तवला आहे. हे भाषणाचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामधीलच हा मुद्दा आहे. पाहू शकता जे कर्ज आहे हे पुढील आर्थिक वर्षात किती लाख कोटींवर जाऊ शकतं असा अंदाज आहे. तर 9 लाख
32,000 कोटी इतकं जे आहे अंदाज आहे यामध्ये 2025-26 मध्ये हा अर्थसंकल्पामध्ये हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे की 9,32,000 कोटी इतकं जे आहे यामध्ये कर्ज जे आहे हे जाऊ शकतं असा अंदाज आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी किती हजार कोटी महसूल तुटीचा अर्थसंकल्प 2025-26 विधानसभेत मांडला आहे। आता हा जो अर्थसंकल्प आहे हा महसूल तुटीचा अर्थसंकल्प म्हणून ओळखला गेलेला आहे। तर यामध्ये 45,000 कोटी इतकी महसूल तूट आहे 2025-26 साठीचा महत्त्वाचा प्रश्न। यावर प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो। 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये महसूल तुटीचा अर्थसंकल्प हा म्हटला गेला आहे। यामध्ये 45,000 कोटीची महसूल तूट आहे। प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये जलसंपदा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जो आहे 2025-26 साठीचा यामध्ये 16,000 कोटींची जी तरतूद आहे ही जलसंपदा क्षेत्रासाठी जलसंपदा विभाग जो आहे यासाठी करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 19 हा सुद्धा महत्त्वाचा आहे, पाहू शकता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। यावर प्रश्न जे आहे सध्या समाज कल्याण विभागामध्ये शिवाजी महाराजांची जी इतिहासकालीन संदर्भ आहेत यावरचे प्रश्न विचारले जात आहेत, त्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पाहू शकता महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। ही घोषणा झालेली आहे, पाहू शकता संगमेश्वर या ठिकाणी जो वाडा आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये जे आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणा ही करण्यात आली आहे। बरोबर उत्तर संगमेश्वर आहे। तर अशा पद्धतीने हे 20 प्रश्न आहेत महत्त्वाचे प्रश्न। अर्थसंकल्प 2025-26चा जो अर्थसंकल्प आहे यावर चालू घडामोडी अंतर्गत यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। हे डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकतात। याची लिंक टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। त्याचबरोबर जे स्टडी मटेरियल आहे त्याचबरोबर टेस्ट सिरीज मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनला डाउनलोड करा। त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।